काका नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. हा हां. कसा आहे तुमचा त्रास आता? मी सुरेश मनसाराम दलाल, नाशिकमध्ये राहतो मी. मला जवळ-जवळ 2-3 वर्षापासून पायाचा त्रास होता. दोन्ही पायाचा त्रास होता. म्हणजे चालताही येत नव्हतं आणि उभं पण राहता येत नव्हतं. तर माझ्या मिसेसने मोबाईलमध्ये जानकी स्पाईन सेंटरचं नाव ऐकलं आणि तिला तिच्या तब्येती सांगून मला घेऊन आली. मी नाही म्हणत होतो यायला किंवा सर्व डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं. सर्वांनी म्हणजे दादा मी ऑपरेशन सांगतील तर मी काही येत नाही. तर ती म्हणे माझी तब्येतीसाठी चला. मग इथे आलो आणि तिने माझ्या नावावर नोंदवून दिलं. म्हणजे काका तुमचं नाव न घेता काकूंनी काय केलं त्यांचं नाव सांगितलं आणि तुम्हाला इथं म्हणजे पहिले तिचे आभार मानायला पाहिजे मी तुमच्याकडे घेऊन आली तर. आणि पहिल्या सेटिंग मध्येच मला जानकी स्पाईन सेंटर मध्ये जे माझ्यावर उपचार केले पहिल्या सेंटर मध्ये मी 50% चांगला झालो आणि आता सेकंड राऊंड मध्ये 100% चांगला झालो. 100%. तर माझ्यासाठी देवासारखेच भेटले आम्हाला तुम्ही आणि परमेश्वरा तुम्हाला अशीच आरोग्यदायी तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो की माझ्यासारखे जर कोणी पेशंट असेल तर त्यांनी जानकी स्पाईन सेंटरला नक्की भेट द्यावी व आपलं आयुष्य आनंदी जगावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि ज्यांना कोणाला त्रास असेल तुम्ही त्यांना सांगा. कारण काय होतंय जसं तुम्ही त्रास आता तुम्ही बरेच किती वर्षापासून आज 2-3 वर्षापासून दादा आणि 35 वर्षापासून डायबिटीस आहे. 20 वर्षापासून इन्शुलिन घेतो आणि ऑपरेशन सांगितलं त्यांना पण मग ते घाबरायचे. त्यांना असं वाटायचं की कुठे पण जातो तर ऑपरेशन सांगतात आपल्याला. त्याच्यामुळे मग ते इथं पण यायला तेच घाबरत होते ते. त्यामुळे ते असं वाटत होते की ऑपरेशन सांगतील ऑपरेशन घरातल्या खोलीतल्या खोलीत फिरू शकत नव्हतो मी. खूप त्रास होतो. तुम्हाला काय तुम्ही जास्त वेळ उभं राहू शकत नव्हते. ते मी जास्त वेळ उभं राहू शकत नव्हतो. आता मी 1-1 तास उभा राहतो आणि बदलतानाही त्रास व्हायचा मला. पूस बदलली किती त्रास व्हायचा. आता एकदम फ्रेश. तुमच्या सहकार्याने चांगली झोप लागायला लागली. माझं दुखणं कमी झालं. एकदम फ्रेश होऊन गेलो मी आता. आता वाटतं तुम्हाला ऑपरेशन? नाही आता नाही वाटत. ऑपरेशन नाही. दादा 75 वर्षाची वय आहे माझी पण तुमच्यामुळे फ्रेश होऊन गेलो मी. या दुखण्यामुळे मी बेजार झालो होतो. खूप हैराण झालो होतो की बा आता पुढचं आयुष्य आपलं असंच जाईल का असं कसं घरातच बसतील का त्रास होतो मग तो आपल्याला काही म्हणजे त्याच्यातून आपल्याला मार्ग मिळत. मला असं वाटलं का मी परावलंबी होऊन जाईल या पायामुळे इतके मला भीती वाटत होती. पण तुमच्यामुळे सर्व हे झालं आमचं व्यवस्थित झालं. डॉक्टर साहेबांनी आम्हाला खरंच देवच भेटले. हो नाही साहेब तुमच्या हातामध्ये जादू आहे दादा. जादू हा विषय नाही पण सांगतो मी तुम्हाला जादू आहे तुमच्या हातामध्ये. आणि तुमच्यासारखे पेशंट आम्हाला सत्कार्याने व्यवस्थित ट्रीटमेंट करू देतात ना. ह्या फीडबॅकमुळे काय होते पेशंट लवकर बरं होतो. 50% आम्ही बरं होतो 50% पेशंटने जे सपोर्ट करतात त्याच्याने पेशंट लवकर बरं होतो. आणि तुम्ही योगासनं दिले ना मला 2 वेळ योगासनं करतो त्याच्यामुळे पुष्कळ रिलीफ झाला मला. करायचं म्हणजे 8च दिवसामध्ये इतकं ते हे फ्रेश झालो दादा आम्ही की असं वाटायला लागले की अजून आपल्याला 100 वर्ष गाठायचे आणि दादांनी खरोखर 100 पर्यंत आम्हाला नेणार. एकदम फ्रेशपणा बदल लागले. तुमचे आभार मानायचे. पहिल्या वेळेला आलो ना तर जिनाला धरून आलो. आता जिलाना न धरता चढून आलो वर. घाबरतच आलो पण एकदम फ्रेश. म्हणजे जीवनातली कलाटणी मिळाली. आमच्या जीवनाला कलाटणी मिळाली. वयाच्या 75व्या वर्षी कलाटणी मिळाली. आणि पहिल्यापेक्षा काका एकदम फ्रेश होऊन गेले. काका बोलले पण की माझं नाहीच नाही खूप त्यांना तुमच्या हाताला खरंच परमेश्वराने तुम्हाला खूप अगदी दिले दादा. देवाने तुमच्या हाताला यश दिलंय दादा. असंच काही पेशंटला असतील तर त्यांच्यापर्यंत हा तुमचा व्हिडिओ जाईल. हो त्यांना हेच सांगणं आहे की लवकरात लवकर तुम्ही या आणि ट्रीटमेंट घ्या दादांकडून. लवकर आराम पडेल तुम्हाला पण आमच्यासारखा. चालेल. आता तुम्ही जे बरे झालात इतरांना पण आपण बरे होऊ
आपण प्रयत्न हो, करू, हो. बरेच जण बरे हो व्हावं हो एवढे आपण देवाजवळ पण प्रार्थना हो. करू. हो नाही का? हो, हो. होईलच. व्हिडिओ आपण ऑनलाईन सर शेअर सर करू. हो हो, सर चालेल. हो सर चालेल. काय हो, हरकत मग नाही, सर काय मग हरकत नाही नाही. नाही. सत्य हो, परिस्थिती आहे चालेल. ना ती. सत्य सांगितले ना आपण लोकांना. आपण काही चुकीचं काही सांगितलं नाही आणि ट्रीटमेंट इतकी छान 8च दिवसामध्ये आराम पडला म्हणजे अजून काय पाहिजे. म्हणजे 3-4 वर्षाचा त्रास तुमचा 8 8 दिवसात. दिवसात 8 दिवसात आराम. दादा 5-6 डॉक्टर म्हणजे नाव सांगते मी, चांगले चांगले डॉक्टर. बरं. कोणी म्हणे ऑपरेशन करावं लागेल, कोणी म्हणे 1,80,000 लागतील, कोणी म्हणे 80,000 लागतील, कोणी म्हणे आणि त्या 40,000 ऑपरेशनचं लागतील. म्हणजे 35 वर्षाच्या डायबेटीस काय नाही, काय नाही, काय काही तुम्हाला खर्च Therapy, काही therapy, काही फक्त नाही दादा, therapy, काही काहीच काही नाही. आणि आराम इतका पडला की असं स्वप्नासारखं काकूंचे आभार वाटायला मानले का तुम्ही? मी मामल्या तिच्यामुळे चालू मी ते तिचे आभार मानले मी. त्यांचे आभार मानतो तुम्ही. हो, मग कारण की ती- त्यांनी जर तुम्हाला ज्या गोष्टी हो. द्यायला त्यांचं दुखणं म्हणून तुमचं दुखणं त्यांनी तिने सांगितलं माझ्यासाठी त्याला आणि माझं नाव नोंदवून दिलं तिथे. म्हणजे तिचे आभार पहिले मानले मी. म्हणजे नाही. सगळ्यात जास्त काकूंना हो. आभार झाला. नाही, पण मला म्हणजे असं वाटलं होतं अजून एवढं आपण ट्रीटमेंट केलं तर ह्या ट्रीटमेंट आता बघूया तर खरी काय तर आणि खरंच अगदी परमेश्वराने जसं काही मनाचं ज्या ऐकलंच ठिकाणी माझं. आलो तेच काय झालं? श्रेय झालं. ती शेवटची ट्रीटमेंट ठरली आमच्या दादा, जीवनात. मला ऑपरेशन करायची इच्छा होती माझी, की म्हटलं दुखणं दूर होईल. पण तुमची काकू म्हणे तुम्हाला 35 वर्षाचा डायबिटीस आहे, रोज इन्शुलिन घेतंय, जगम चिकळली तर काय करणार तुम्ही? तिने वाटायची. ऑपरेशन करून दिलं नाही शेवटपर्यंत. मग पण मग इथे परमेश्वराने आले- चांगलं इथे तुमच्या आल्यावर हाताला एकदम यश ओके आलं झालो दादा आम्ही. आणि आम्हाला पण योग्य ठिकाणी परमेश्वराने आला. हो दादा, योग्य ठिकाणी आलो मी. आनंदी झाला हो, हो, एकदम हो, फ्रेश खूप झालं, आनंदी एकदम झालो फ्रेश. दादा, 100% आनंदी झालो. पण तुमचा आनंद बघून आम्हाला पण आनंद हो वाटला. दादा, बरं. थँक्यू दादा, थँक्यू थँक्यू मावशी. हो दादा, थँक्यू. चालेल.